हो हो, इथे मात्र पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन इथून मात्र कन्वर्ट होतोय. सिंगल मिळतीये, दोघंही अर्ध्या क्रीज पर्यंत पोहोचलेत. स्ट्रोक चांगलाय, उडवलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकारचा. महाराष्ट्र पोलीस शत्रुदादा इथे उपस्थित होतात. शत्रुदादा एक्स्ट्रीमली सॉरी. आणि कारण आमचंही शेड्यूल बुकिंग होतं, एक दिवस देण्याकरिता ते खूप इच्छा होती की यावं, पण शेड्यूल बुकिंग असल्यामुळे येऊ शकलो नाही, त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जतीन तयार. षटकातील पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. आता एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं पुन्हा एकदा षटकार 6. थँक्यू 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 डीजे. षटकार सलग 2 चेंडू आणि 2 षटकार पाहायला मिळालेत. गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल. हो हो हो, यावेळेस फक्त बॉलची दिशा दिली गेली आहे फक्त या चेंडूला. आणि कदाचित असं वाटतं की बाउंड्री लाईनच्या जवळ स्पर्श करून हा चेंडू आलाय. स्पर्श नाही म्हणताय ना, पण जवळ होऊन इथून मात्र आलाय. सिंगल धावासंख्या सिंगलला जाऊन पोहोचते, ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अर्थातच 13 या अंकावर धावफलक, 14 या अंकावर. लिहित जा ना ब्रो, नको तिथे, हे IMP नाहीये. 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपतात आत्तापर्यंत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जतीन पुन्हा एकदा तयार. खूप सारा मोठा रनअप. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. येस, गोलंदाज तयार. षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, पण नाही. यावेळेस डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या अंकावर धावफलक. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. पाहूयात काय होईल या 12 चेंडूमध्ये. तोपर्यंत जाऊयात सुमधुर संगीताच्या दिशेने परत. आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये किरणला आणलं जातं षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज किरण तयार. पहिलाच बॉल शत्रू आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. तिथे मात्र विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या अस्त्राला. सुरुवात चांगली केली किरण. फिल्डरने तुझी धरली क्या रायगड क्रिकेट नाईट स्पर्धा आणि त्यामध्ये एकनाथ माळी आठवण होती त्या स्पर्धांची. आणि अर्थातच त्यांचा ऑर्केस्ट्रा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो नाईट क्रिकेटमध्ये. रायगडच्या शिवाई होतात रायगड क्रिकेटमध्ये. आणि तेव्हा डेफिनेटली आपण इथे मात्र पाहू शकताय सुरेख असं गीत एकनाथ माळींचं. आणि परफेक्टली टायमिंगला लागलं आहे विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं वैभव. सोनटक्के टीमचं वैभव वाढवेल का हा वैभव. या खेळाडूला मात्र आणलं गेलं आहे. कॅप्टन कूल अजूनही नॉन स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बाईट तेही दर्शवतात. या स्पर्धेविषयी सुद्धा 2 शब्द ते व्यक्त करणार होते. संधी आपण डेफिनेटली त्यांनाही देऊयात अशी त्यांची टीमची मागणी आहे. गोलंदाज किरण ज्यानं विकेटचं पतन इथून मात्र केलं आहे. तादूचा पटा टीमकडून खेळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथे मात्र किरण तयार. षटका दिली पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. ओ हो इथे मात्र आल्या वैभवनं केलाय करारी प्रहार चेंडू. सीमा रेषा पार. षटकार. पाहिजे तेवढ्या मी देईन दीर्घ. थँक्यू डीजे. षटकार पाहायला मिळालाय. मी म्हटलं ना की सोनटक्के टीमचं वैभव वाढवेल का हा वैभव. सुरुवात तर त्याच पद्धतीने गेली आहे. षटकारानं सुरुवात. धावसंख्या 26-26 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. हो आता मात्र सिंगललाही तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे. सिंगल इथून मात्र कन्वर्ट होईल. आता मात्र कॅप्टन कूल खूप वेळानंतर स्ट्राईकला आपल्याला आता मात्र पाहायला मिळेल. ज्याच्याकडून आपल्याला एक 6 पाहायला मिळाली आहे. कॅप्टन कूल स्वतः आता मात्र स्ट्राईक पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 27 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल आपण इथून मात्र पाहताय हलक्या हातानं फक्त दिशा देतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ फेकून देत आहे सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतो इथे मात्र चौकार 4. रिंगटोन वाजतंय. नक्कीच इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. या भिनार गावाचे माजी सरपंच साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब. आपलं सहर्ष स्वागत आहे. साधारणतः जर का बघितलं तर त्यांच्या समवेत घाटाळ साहेब सुद्धा आय थिंक उपस्थित होत आहेत. आपलंही सहर्ष स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. जाऊयात मॅचच्या दिशेनं. आणि इथेही मात्र मान्यवरांच्या आगमनासाठी आलेला इथे मात्र षटकार. धावसंख्या 37. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. आणि नक्कीच इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच मान्यता वॉटर सप्लायरचे यस प्रोपरायटर तथा जय बजरंग शिलार संघाचे कट्टर समर्थक आदरणीय वारगडे साहेब, दिनेशजी वारगडे साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय मिलिंदजी भोईर साहेबांचंही शुभागमन इथे आता आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम सुस्वागतम. शेलार नगरीमधील टँकरच्या दुनियेतील राजा माणूस किंवा ज्यांचं फेमस नाव आणि जय बजरंग शिलार संघाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना पाहिलं जातं.
षटक क्रमांक द्वितीय संपलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38-38. प्रदीपला आणले गेलंय आपण पाहताय. पहिल्या षटकाचा विचार करता 20-20 धावा इथे मात्र धावफलकावर जोडल्या गेल्या. द्वितीय षटकाचा विचार केला तर 18 धावा इथे मात्र जोडल्या गेल्यात. मग 38 धावा इथे मात्र जाऊन पोहोचल्या. 3 षटकांमध्येही इतके धावसंख्या होणं, 3 षटकांचा सामना असं म्हणजे किती बॅटिंग लाईन पॉवरफुल आहे कुठेतरी दर्शवतं. यावेळेस फेक मात्र आपल्याला इथे मात्र निर्धाव पाहायला मिळते, डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक पहिले संपले प्रदीपच्या या भात्यातील, कारण 6 चेंडू डिलिव्हर करण्याची संधी असते. यस, प्रदीपला आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. इथे मात्र बैठक. क्षेत्ररक्षक करतायत चूक. याला चूक म्हणता येणार नाही आहे, पण ज्या पद्धतीने प्रयत्न होता ना, प्रयत्न चांगला होता. धावत जाऊन झेल घेणं खूप कठीण असतं. प्रयत्न केलाय. चौकार 4. चौकारानं धावसंख्या 42-42. 42 या अंकावर धावफलक. गोलंदाज पुनश्च एकदा प्रदीप. रनअपमध्ये आय थिंक मिस्टेक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. आणि DJ नंदेश वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. बोरपाड्यावर उपस्थित होत आहेत DJ नंदेश. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज घ्या. षटकातील पुढचा चेंडू. बॅटच्या रडारमध्ये फेकून देत आहेत. चेंडू मिनारकरांच्या बेटीला. षटकार 6. साधूचा पाडा संघाला संदेश केणे कुरसई यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. त्या शुभेच्छा आम्ही पोहोचवतोय. धन्यवाद संदेशजी केणे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रदीप पुनश्च एकदा तयार. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र अलगदी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होईल. सिंगल इथून मात्र भीती आहे आणि सिंगल शिवाय की डबल. इथून मात्र 2 धावा. डबल इथे मात्र मिळतात. 2 धावा मिळतील. धावासंख्या 2 धावेने जाऊन पोहोचेल. 50-50. मंजरेकर सर, काय बॅटिंग चालू आहे पाहू शकताय. वैयक्तिक नव्हे पण सांघिकच्या स्वरूपातलं अर्धशतक धावफलकावर जोडलं जातं. वैयक्तिक जर का बघितलं तर विराज 10 चेंडू खेळून 30 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय आणि वैभव सिनियरचा विचार करता 2 चेंडू खेळून 7 धावांवर. ओ हो, यावेळेस खेळाडूवृत्ती दर्शवतायत. गरजेचं असतं. खेळाडूवृत्ती तुम्हाला दर्शवली गेली आहे. विकेटचं पतन. होणारा सामना मीत कवाड बी वर्सेस जय बजरंग सेलार. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचं आहे. मीत कवाड बी वर्सेस जय बजरंग सेलार. चला शेवटचा बॉल. सिंगल करिता प्रोत्साहन करतील किंवा पोहोचतील. येस, 2 धावा मिळतील. धावासंख्या 2 धावेने जाऊन पोहोचते. ती म्हणजे अर्थातच 52 विजयाकरिता 53. 53 धावांचा वाट. ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील मांजरेकर सर. वेलकम.
थँक्यू. चला बोट टीम कॅप्टन्स कव्हाड टीम आणि जय बजरंग शेलार विकी म्हात्रे या शेलार संघाचे कर्णधार इथे पोहोचलेत. मी विनंती करतोय कव्हाड टीम आपल्याकडून कोणता निर्णय असतो? आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो आणि आमच्या वाटेला क्षेत्ररक्षणच झालंय. मनासारखा निर्णय आहे. काय म्हणाल, कुठले असे गोलंदाज आहेत त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आहे? गोलंदाज तर सर्वात चांगले आहेत. प्रत्येकाने त्यांचा 100% देण्याचा प्रयत्न करावा आणि देण्याचाच प्रयत्न करावा. ललित गुरव जो ड्रॉप सीन का हिरो आपण तुम्ही तुमच्या घरीता सध्या महेश पवारला आपण सातत्याने ऐकताय, पण तुमच्याकरिता ड्रॉप सीन का हिरो ललित गुरव म्हणून सातत्याने धावत आलाय. तो मात्र आज खेळताना दिसणार आहे, कारण त्याचे फॅन्स विचारतात. 100% तो त्याचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. नाणेफेक कक्षातून न्यूज नाणेफेक विन होतो इथे मात्र शेलार संघ आणि बॅटिंग स्वीकारतायत आमंत्रित करताय इथे मात्र गोलंदाजीसाठी कवाड संघाला. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद. धावांचा डोंगर उभा केला. 18 चेंडूमध्ये तब्बल 52 धावा जमा केल्या आहेत टीम सोनटक्के संघाने. 53 धावांचं मोठं आव्हान आहे आई गावदेवी दादूचं पाडा संघाच्या पुढे. आणि 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला हरेश भोईर तर एका बाजूला प्रदीप भोईर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय वैभव. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर वैभव सज्ज आहे. सामना करतो हरेश भोईर. खराब चेंडू. बिमर की बिमारी. पंच राजेंद्र बजागा इशारा करतात नो. उघडा डोळे पहा नीट. आणि पुढचा चेंडू असेल फ्रीट. फ्रीटची संधी कोणाला आले तर ती हरेश भोईर यांना. अहो या संधीचा कशा पद्धतीने फायदा उठवतो हरेश, कारण धावांचा डोंगर उभा केला आहे टीम सोनटक्के संघाने आणि मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम आई गावदेवी दादूचा पाडा संघाला. हरेश भोईर आणि प्रदीप भोईर. गोलंदाज वैभव. वैभव शेलार. फ्रीटचा चेंडू आहे. उडवला चेंडू जाईल आमच्या डगआउट कक्षाला सलामी देण्यासाठी आलाय हा षटकार. करंडकाचं नावच आहे भगवा करंडक. आणि मैदानमध्ये आपण पाहताय सोनटक्के संघाला भगवमय वातावरण करून टाकलंय या सोनटक्के संघाने सुद्धा. षटकाराने अकाउंट ओपन केलं हरेश भोईर यांनी. धावसंख्या झाली 7. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटची आतली काढा लागते आणि ह्या चेंडूवर धावा किती मिळतील तर एका धावेने धावसंख्या झालेले 8. 53 धावांचा डोंगर उभा केलाय. 53 धावा जमा करायच्या आहेत. 52 धावा जमा केल्यात टीम सोनटक्के संघाने. सोनटक्के संघाने नाणेफेक जिंकली आणि एक धाडसी निर्णय घेतला होता आणि तो सक्सेसफुल करताना आपण त्यांना बघितलं आहे, कारण 18 चेंडूमध्ये तब्बल 52 धावा जमा केल्या आहेत या सोनटक्के संघाने. जयबजरंग सोनटक्के आणि आई गावदेवी दादूचा पाडा या 2 संघामध्ये चालू असणारा हा महामुकाबला म्हणायला हरकत नाही. बेस्ट टाइम फटकाय शतरक्षक चेंडूच्या खाली आणि पहिला गडी बाद होतो 0वर प्रदीप भोईर.
देवी दादूचा पाडा संघाला प्रदीप यांच्या रूपाने पहिले षटक चालू. धावसंख्या झाले 1-8. नवीन फलंदाज आलाय आदेश भोईर. दोघे बंधू मैदानात खेळण्यासाठी आलेले आहेत. एका बाजूला आदेश आणि एका बाजूला हरेश. हरेशाने काहीतरी कानमंत्र दिला आदेशाला. पाहूया या कानमंत्राचा कशा पद्धतीने उपयोग करतोय हा आदेश भोईर. काय आदेश दिलाय पाहावं लागेल. आदेश दिला होता परंतु असफल ठरला. दुसऱ्या चेंडूवर म्हणजे पहिल्या चेंडूवर तो झेलचेच्या रूपाने डगआउटच्या आसराला गेले. वर गोलंदाज वैभव. पहिला गडी बाद झाला प्रदीप. त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवर डगआउटच्या आसराला गेलाय आदेश आणि नवीन फलंदाज किरण. आत्ताच मागच्या हप्त्यामध्ये आई गावदेव स्पोर्ट दादूचा पाडा ह्या आयोजकांनी सुंदर एक स्पर्धा आयोजन केली होती. आई गावदेवी दादूचा पाडा 2024. खूप सुंदर स्पर्धा आपल्यासमोर त्याने आणली होती. धावसंख्या किती तर 2-8. पहिले षटक चालू. वैभव राईट अँड ओव्हर द विकेट, राऊंड द विकेटचा मारा. अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील करतायत पंच परंतु नाबाद घोषित केलेले. कारण बाद, यस बाद म्हणजे विकेटची हॅट्रिक गेले कोणाच्या नावावर. पहिली विकेटची हॅट्रिक वैभवाच्या नावावर. वैभव शेलार. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला किरण भोईराणी आणि किरण भोईरसुद्धा भोपळासुद्धा फोडू शकला नाही. 0वर बाद झाला. 3 चेंडूवर लगातार 3 गडी बाद करणारा हा गोलंदाज ठरलाय वैभव शेलार. नवीन गोलंदाज येतोय. फलंदाज आलाय जतीन भोईर आणि गोलंदाज वैभव. मिस टाइम फटका. चौथ्या चेंडूवर चौथा गडी बाद. जेव्हा 4 गडी बाद होतात लगातार ना तेव्हा त्या गोलंदाजाला डबल विकेट असं संबोधलं जाते आणि 4 चेंडूवर 4 गडी बाद केलेत वैभव शेलार यांनी. आपण बघितले
नुसतं षटकार चौकारांचा पाऊस पडत होता आणि गोलंदाजी करताना पहा कशा पद्धतीने गोलंदाजी केली. पहिला चेंडू न हाताळला, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर त्यांनी जो कमबॅक केला ना, सतत 4 चेंडूवर त्यांनी 4 गडी तंबूच्या आसराला पाठवले आहेत. धावसंख्या झालेले ते म्हणजे फक्त ना फक्त 8. हरेश एका बाजूला तग धरून राहिलाय. स्ट्राईकला आलाय हरेश भोईर. नवीन गोलंदाज आलाय दीपेश भोईर. नवीन फलंदाज दीपेश. पुलर लेनचा चेंडू होता परंतु बॅटमध्ये व्यवस्थित घेता आलेला नाही. एक धाव मिळाली असती परंतु स्ट्राईक मात्र हरेश भोईर याला हवी. पाहूया स्ट्राईक तर स्वतःकडे ठेवलेले, त्याचा कशा पद्धतीने फायदा उठवतो हरेश भोईर. गोलंदाज साहिल. दुसरं षटक हाताळताना आपण पाहतोय साहिल याला. पाय जरा फिसलतोय परंतु चेंडू पडतो कुठे. पंच इशारा करतायत, आलाय वाईट. अतिरिक्त एका धावाने धावसंख्या बऱ्याचशा वेळानंतर पुढे जाते, ती म्हणजे 9. गोलंदाज साहिल. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर वाईट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु जी अपेक्षा होती ना हरेश भोईराला, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा उचलेल परंतु चेंडू खाली राहतो आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. धावसंख्या फक्त न फक्त 9. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु चेंडूपर्यंत नाही पोहोचू शकत. 1 धाव मिळणार आहे. एका धावने आत्ता बऱ्याचशा वेळानंतर धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते, ती म्हणजे 10. 10 धावा जमा करण्यासाठी किती गडी बाद झालेत? गडी बाद झालेत ते 4. डावखुरी आत्ताचा फलंदाज आपण पाहतोय दीपेश भोईर याला. गोलंदाज साहिल. सामना करतो दीपेश. चांगला चेंडू, चांगला चेंडू. 10 सुद्धा डॉट बॉल. विशेष म्हणजे दादूपाडा संघ आहेत ना, पूर्णचे पूर्ण भोईर परिवार, ह्या परिवाराचे सर्व खेळाडू आहेत. पूर्ण भोईर आणि पूर्णचे पूर्ण कुस्तीपट्टू. विशेष कार्य आहे त्यांचं. हा सुद्धा चेंडू डॉट. निर्धाव चेंडू हाताळतो. काय गोलंदाजी हाताळतो या षटकामध्ये गोलंदाज साहिल. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर डॉट, सिंगल, डॉट आणि डॉट. एक शेवटचा चेंडू आहे षटकातील. साहिल याचा सामना करेल दीपेश भोईर. थोडीशी निराशा डगआउट कक्षामध्ये आपण पाहतोय. या फटक्याची आवश्यकता होती, एक उशिरानं का होईना परंतु दीपेश भोईर यांच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणीत चौकार. षटक संपलेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14. दौडू नका. सोनटक्के संघ, जय बजरंग सोनटक्के, आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. अजून आपल्याला बरेचसे सामने खेळायचे आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14. शेवटचं षटक बाकी. गोलंदाजी मार्कावर आकाश आलाय. सामना करतो हरेश भोईर. हाही चेंडू जातोय. पंच काय इशारा करतात? नो.
क्षेत्ररक्षण जे सजवलं आहे ना ते चुकीच्या पद्धतीने. स्क्वेअर लेगचे जे पंच आहेत त्यांच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अचूक अशी नजर आहे, पंचांच्या नजरेतून तुम्ही चुकणार नाहीत. पंच गणेश पाटील यांचा इशारा येतो नो. चला आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. नक्कीच अर्थातच शेलार गावातील वॉटर सप्लायर मधील एक नामांकित नाव, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व वारगडे साहेब इथे उपस्थित आहेत. मी मोहनजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना मुख्य व्यासपीठावरून शाही सन्मानित करायचं आहे. नक्कीच वारगडे साहेबांनाही शाही सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकताय धीरेजी वारगडे साहेब त्यांना या मुख्य व्यासपीठावरून आपण शाही सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतोय. शेलार आणि जय बजरंग शेलार संघाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दिनेशजी वारगडे हे मांजरेकर परिवाराचे जावई सुद्धा आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत होत आहे मंचावर. नक्कीच. आणि तदनंतर त्यांच्या समवेत अजून एक मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावरून शाही सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतो आयोजकांना आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. टू कॉम्बॉक्स. डॉट बॉलचा इशारा येतोय, रेड बॉलचा इशारा येतोय. आणि धावसंख्या किती? तर धावसंख्या फक्त ना फक्त 16. शॉर्ट पॉईंट लेगच्या दिशेने चेंडू जातोय. पंच काय इशारा करतायत? नो चेंडू. 1+2 अशा 3 धावा. फ्री हिट चेंडू. 3 धावाने धावसंख्या झाले 19. अजून एक मान्यवर पाहुणे मंचावर उपस्थित आहेत. अनिकेत दादा इथे उपस्थित आहेत. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. धन्यवाद. आता पराजयाचा जो अंतर आहे ना तो कमी करण्याचा प्रयत्न चाललाय दादूपाडाच्या संघाच्या. उशीर झालाय. दिवा विझल्यानंतर तेल टाकण्याचं काम चालू आहे. हे फटके ना सुरुवातीला यायला हवे होते. हरेशच्या सलामीला आला, परंतु जी स्ट्राईक त्याला हवी होती ती मात्र वेळेवर मिळाली नाही. त्याचं बुद्धट भोगायला लागलं आहे आई गावदेवी दादूच्या पाडा संघाला. हे षटकाराने धावसंख्या झालेले 25. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, खेळून काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव मिळणार आहे. सॉरी, धाव सुद्धा नाही याच्यावर. तर पुन्हा एकदा स्ट्राईकवर स्वतः हरेश भोईर स्वतःवरच नाराज आहे, कारण 4 चेंडूवर 4 गडी बाद झाले. तिथेच खेळ खलास झाला होता. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढतोय. एका धावेसाठी धावसंख्या झालेले 26. षटकातील काहीसे चेंडू शिल्लक आहेत आणि ते खेळण्याचा प्रयत्न करतोय हा बॅटर्स. फुलर लेनचा चेंडू खेळून काढलाय नाही, एकही धाव नाही. याचबरोबर विजय हासिल केलाय टीम जय हनुमान जय बजरंग सोनटक्के संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरल्यांचे कौतुक. आणि सामनावीर नो डाऊट ज्यांनी फलंदाजी करताना अतिशय सुंदर फलंदाजी केली आणि 30 धावा फटकावल्या आणि गोलंदाजी करताना लगातार 4 चेंडूवर 4 गडी बाद केले. तोच